नमस्कार मैत्रिणींनो, वेलकम बॅक टू माय चॅनल आणि मी कोमल तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते। तर आज आम्ही जाणार आहोत आधीच्या आत्याच्या घरी, म्हणजे माझ्या नंदेकडे। तर हा ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा। आम्ही कुठे जाणार आहोत, काय करणार आहोत, हे सगळं मी त्यामध्ये दाखवणार आहे। आणि आधी पण तयार होऊन बसले आहे बघा, वाट बघतोय आत्याच्या घरी जायला। आणि गाडीवर जाणार आहोत ॲक्च्युली। गाडीवरती जेवढं शूट होईल तेवढं दाखवेल, नाहीतर बाकीचं मग तिकडे गेल्यावरती पोचल्यावरती काय धमाल मजा मस्ती। आता सुट्टी आहे म्हणल्यावरती कुठेतरी जायलाच पाहिजे ना, मग आम्ही तिकडे जाणार आहे। चला, सगळं आवरलंय। मी असा व्हाईट कलरचा ड्रेस घातलाय आणि आधी तू काय घातलंय बघू? आधी मी घातलाय ग्रीन अँड व्हाईट। तर चलो, बाय बाय। किती घेतोय फटाके? थोडेच ना? थोडेच घेतो अजून एवढे घेतोय? हां ठीक, चलो आत्याच्या घरी। Oh, let me up with a bright smile on now. Put me in the dark, I won't get lost now. To the moonlight, eyes you are real right now. You look into my eyes and felt a feeling that nothing got it feel like a slim night. Hey, come on closer. Now I'm waiting for you, but don't hurry, oh slowly. Oh yeah, the moon is around us. You look into my eyes, together feel so high. To make a way the twilight, my only, my bestie. To my love, let me if you want tonight. Little more shining star to the sky, looking high. All the people, you're the one and only you know. Want to be with you, call my name, love, ooh. Somebody else, and that is you, ooh. Falling with you, not the only one. मी घेते ना एक ताई, मी घेते। इथेच लावलं काही ते लावलं, इथं लावले तर पलीकडे लावायचं लावायचे बरोबर आहे। हा बहुतेक। चल, हा मग काय त्याची ताई कामाला गेले? अरे यार सुट्टी नाही। अरे हां, हे आणलंय तुमच्यासाठी आधीनी, वाजवा आता बसून दोघं पण। ह्या संगीता ताई माझ्या आधीच्या व्लॉगमध्ये पण तुम्ही यांना पाहिलं असेल। तर आम्ही सोबत गेलो होतो। ताई आता फराळ वगैरे सोडून ठेवतायत। हे चहा प्यायला आम्ही ताईंच्या घरी आलोय, चहा पितोय। संगीता ताई आणि मी चहा पितोय। आम्ही आलो इकडे पाहुण्या, दिसत का? अहो या ना इथं, फराळ दिला इथं, तिथं पण दिलाय फराळ। बरं या, एकत्रच बसलो असतो ना, इथं उजेड आहे ना चांगला। चलो या ताई, इथं या। हे भैया ताई आमच्या सुनीता ताई इथे या, व्हिडिओत दाखवते। हा, ह्या सगळ्यात मोठ्या नंद माझ्या सुनीता ताई। आम्ही ह्यांच्या घरी आलोय आता दिवाळी करायला। तिकडे गेल्यावर असा आम्हाला चहा आणि फराळ दिला होता मस्त। आम्ही चौघजण बसून चहा फराळ खातोय आणि मग पुढच्या कामाला लागणार। गप्पा चालल्यात, आम्हाला त्या ताई चहा वगैरे करून देत आहेत। आम्ही बसलोय चौघजण खात गप्पा मारत। आधी बघा माझा कसा खातोय, कुडुम कुडुम कुडुम। ताईंच्या गावाला नेटवर्क नाही आहे, खूप नेटवर्क इश्यू आहे तिकडे। तर रेंज पकडत नव्हता मोबाईल, तर माझा आधी बघा कसा नेटवर्क शोधतोय।
बसून. इकडं मोबाईलवरती करतोय, तिकडं मोबाईलवरती करतोय. नेटवर्क काय भेटा ना त्याला. बिचारा बोर झाला होता, नेटवर्क नव्हतं तर. आम्ही गेलो होतो तर ताईंना पण खूप छान वाटलं आणि आम्हाला पण इतकं मस्त वाटलं. 2 दिवस राहून आलो पण खूप मस्त वाटलं. माझ्या आधीला पण चेंज एकदम मस्त वाटलं. म्हणजे थोडा तरी चेंज हवाच लाईफमध्ये, तर हा चेंज आम्हाला लय 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 आवडला. आमचा सगळ्यात मोठा भाचा निलेश, सुनीताताईंचा मोठा मुलगा आहे. ते पण बघत होते की व्हिडिओ मी कसे काढते काय. त्यांना पण खूप छान वाटलं होतं आम्ही तिकडे गेल्यावरती. आणि आता इथे स्वयंपाकाची तयारी चालू आहे. ताई कोथिंबीर साफ करतायत आणि हे मामा भाच्यांचं चाललं आहे काहीतरी डिस्कशन. हा असा ताईंचा किचन आहे. गावात राहतात पण त्यांचं घर खूप छान आहे. इथे चालली आहे भाजीची तयारी आणि गॅसवरती बघा हा राईस इथं बॉईल करायला ठेवला आहे. हा सुक्का राईस करणार आहे आणि त्यानंतर चिकन करणार आहे सुक्कं. त्याची रेसिपी आम्ही दाखवूच तुम्हाला थोड्या वेळाने. संगीताताई मागच्या अंगणात भांडे घासतात हे बघा. मला पण दाखवा. चिकन चिकन हा भात झालाय तयार. आता पुढचं डेकोरेशन नंतर दाखवणार. कांदा फ्राय करून घेतलाय हा भाजीसाठी वाटण वाटणार आहे. तर शनिवारी हे नॉनव्हेज नाही खात म्हणून आता त्यांच्यासाठी वेगळा पावटा भात करणार आहे फोडणीचा. तर इथे मी त्याचीच तयारी करते फोडणीची. जिरे मोहरी टाकले, आता इथे कांदा टाकला आहे फ्राय करायला. तर हा मी पावटा भात करून घेणार आहे आणि इकडे कांदा फ्राय केलेला आहे वाटण्यासाठी. चला तर मग हे मी आवरून घेते आणि भेटते तुम्हाला नंतर. हे आता किसलेलं खोबरं तव्यामध्ये भाजून घेणार आहे. चांगलं नाही भाजायचं, एकदम गवळं गवळं भाजून घ्यायचं. आज आम्हाला पाट्यावरच्या वाटणाचं जेवण खायला मिळणार आहे. ताई पाटा वरवंटा धुवून घेतात ते वाटण वाटायला आणि वाटण पण ताईच वाटणार आहेत. मला म्हटलं तू नको वाटू, मी वाटून देते तुला, तू फक्त फोडणी घाल, तुला आवडतं आहे तसं. मग आता हे सगळं कांदा वगैरे सगळं भाजलेलं आता छानपैकी वाटण वाटून देणार आहेत ताई. हे कसं गावाकडं आलो आहे तर पाट्यावरच्या वाटणाचं जेवण खाल्लं ना मग मस्त टेस्ट येते. चुलीवरचं जेवण आणि त्यात घालायला पाट्यावरचं वाटण, एक नंबर जेवण. बाकीच्या 5 स्टार हॉटेलच्या जेवणाला तशी चव नाही. आधी चल कुठं बसलाय, हळूच ये. हां तिकडं बसलाय काय, कुठं बसलाय तिकडं, तुला मी शोधते. पप्पा बघ काय करतात. काय करताय बाळा? हे जरा साफ करून घेतो मशीनचं. बघू. हे का ताईची मशीन नीट करून देतात. पेंट करा. चला मी जाते. इथं राईसला कलर टाकायची तयारी चालली आहे, म्हणजे तिरंगा राईस बनवणार आहे हा. तर ह्या राईससाठी ताईंची तयारी चालली आहे. इकडं आम्ही दोघीजणी बसलो आहे, गप्पा चालल्यात आणि हे सगळं रेडी करतायत ताई. किती कलर टाकायचा, काय टाकायचा चाललं आहे. आणि हे ताई वाटण वाटतात संगीता ताई. आणि हा राईस
चला आता कलर लावायचा आता भाताला, म्हणजे राईसला कलर करायचा आहे. ग्रीन कलर टाकतात ते ताई बघा. तुम्ही पण असं घरी करून बघा, खूप भारी होती ही रेसिपी, एक नंबर लागते. ऑरेंज कलर टाकला ताईंनी. आणि हा असा तिरंगा आपला राईसचा तयार झाला. तिरंगा राईस बघा. टेस्टला पण एक नंबर झालं होतं जेवण आणि दिसायला पण एक नंबर. हे बघा दिसतंय. कलर टाकून झालाय. आता त्याच्यावरती सुनेताताई कोथिंबीर घालतायत. तर ही कोथिंबीर घालून झाली सगळी चिरलेली की मग झाकण ठेवून त्याला दम द्यायचा. जसं आपण बिर्याणीला दम देतो ना, तसाच नुसत्या राईसला पण दम द्यायचा आहे. झाकण ठेवून मस्त पॅक करून एक 5 ते 7 मिनटं दम द्यायचा आहे. आणि आता हे झालेलं आहे राईसचं. आता फोडणी देऊया चिकनला. तर मी तेलामध्ये थोडा 1-2 चमचे कांदा मसाला घातला आहे, कारण की त्यामुळे तर्री छान येते. नंतर कढीपत्त्याची पानं घातलेत 1-10-12. त्यानंतर आपल्याला हे चांगलं हलवून घ्यायचे. मसाला तळून घ्यायचा आहे थोडासा बारीक गॅसवरच. जास्त तेल कडकडीत गरम नाही करायचं आहे, करपेल मसाला. त्यानंतर वाटलेलं वाटण घालायचं आपल्याला. हे असं वाटलेलं वाटण आहे, पाट्यावर वाटलं आहे हे सगळं. तुम्ही मिक्सरमध्ये पण वाटू शकता. हे सगळं मी तेलात घालणार आहे डायरेक्टली. आणि हे छानपैकी आता ह्या तेलात फ्राय करायचं आपल्याला. हे सगळं वाटण आपल्याला तेलात चांगलं फ्राय करायचं आहे. चांगला मसाला तळून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत. हा असा सगळा मी एकजीव करते तसा. ह्या वाटणामध्ये मोठे 5-6 कांदे उभे चिरून ते छान भाजून घेतलेत. एक अख्खा नारळ घेतलेला आहे ओला. थोडंसं सुकं खोबरं घेतलं आहे. कोथिंबीर, लसूण, अद्रकचं प्रमाण घेतले अंदाजाने. तुम्ही पण तसंच घ्या. आणि छान तळून झाल्यावरती हा मसाला असा दिसेल. त्यामध्ये हळद घाला 2 चमचे. त्यानंतर कांदा मसाला घातला आहे मी हा. तुमच्याकडे घरचं लाल तिखट असेल तर ते घाला. मी माझ्या अंदाजे कांदा मसाला घातला आहे 2 चमचे मोठे, आपले जे डाव असतात ते. तो पण तळून घ्यायचा आहे. त्यानंतर ह्यात मी घालणार आहे मीठ. चवीनुसार मीठ घालते आहे. हे माझ्या प्रमाणाने घातलेले आहे. तुमच्या अंदाजाप्रमाणे तुम्ही घाला तुमच्या चवीनुसार. त्यानंतर ह्यात जाणार आहे चिकन. हे पूर्ण चिकन त्यात घालून हे मस्त चिकन त्यामध्ये कोट करून घ्यायचे. त्या मसाल्यामध्ये छान फ्राय करून घ्या ते सगळं चिकन. फ्राय झाल्यावरती त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि झाकणावर पाणी ठेवून हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. हा बघा, हा असा तिरंगा राईस दम दिल्यानंतर फुललेला आहे. तो एका साईडला फोडून दाखवलेला आहे की खाताना तो कसा मिक्स पूर्ण कलर होईल. हा या साईडचा बघा आणि ह्या साईडचा बघा. चला तर मग जेवायला घेऊया आता. हे आमची जेवणाला सगळी तयारी चालली आहे जेवण घेण्याच्या आधी. ताटं घेतले आहेत, राईस घेतला आहे, करी घेतली आहे, सगळं आम्ही घेतलेलं आहे. आता बसतो जेवायला. या जेवायला तुम्ही पण. हे चला जेवायला सगळ्यांनी. आधी कुठं बसलास? तुझ्या पाठीला हे लागलं. हा चला, हात धुवून येऊ का मी? आम्ही खाणार आहोत नॉनव्हेज. आणि आधीच्या पप्पांना शनिवार असल्यामुळे ते खाणार आहेत पावटा भात. तर त्यांच्यासाठी केला आहे पावटा भात आणि आम्ही खाणार आहोत चिकन. चला मग जेवायला बसतो आता आम्ही. तुम्ही पण सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली किंवा आमचा जेवणाचा बेत कसा वाटला, कमेंटमध्ये नक्की सांगा. तिरंगा राईस विथ चिकन सोबत असा कांदा, ह्या 2 कांद्याच्या फोडी. या जेवायला. कसं झालंय? हां बरं झालं, एक नंबर. अरे यार घासपूस. हे बघा नुसत्या पावट्या भातावर आहे. या जेवायला. अरे आहे का? उशीर नाही लागत ह्याला. पटकन होतं. हा त्या मसाल्याला उशीर लागत. आधी कुठं चाललाय? सांग ना. फटाके वाजायला. हा मे महिन्यात ना सायली पिन. चला एवढे फटाके आणले. हो ना, मला एवढेसेच आणलेत. ठीक आहे, एवढे मग काय ताईने दोघांनी उडवले असते.
तुला जेवढं लावायचं तेवढं आपण संपून येऊ. हा एवढं संपल्याशिवाय यायचंच कोण नाही. वाजवणार आहे? सगळं हो वाजवून मग टाक. काय? ये देखो सगळं फडाफड फडफड फड वाजवून टाक. एवढा डेंजर बॉम्ब. बाहेरून जिना बिना मस्त होईल. चला चल चला फेरफटका मारून येणार आहे आम्ही आणि आधीचे फटाके पण फोडून येणार आहे. चला तर मग जाऊया. चला ह्याची वात आहे ना इथं आहे ना, मग ह्यो असा ठेवायचा आणि ही वात वर करायची आणि इथं पेटवायचं आणि पळायचं. तिकडं पण मी इकडं पळायचं. इथं धर, अरे उजड इथं धर म्हणते तर तिकडे तिकडे चाललंय. लावशील हातातच हड्ड्या पिकाल जाय की तेरी. मोबाईल दे इथं. मी तुझी शूटिंग काढते कशी. आधी आधी लगाय का पावसाळ्यात लावशील ना. फुसका निघाला का काय? नाही अरे भाग मिल्खा. असं काय पण घालणार नाही बोला. खाली बघ खाली बघ खाली बघ चटका बसेल.